नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची बातमी आहे। मित्रांनो, रविकांत तुपकर यांनी उपोषण मांडले होते। त्या उपोषणाच्या साहाय्याने येथे मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली। मित्रांनो, या उपोषणामध्ये रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्याचे प्रश्न मांडलेले होते। तर मित्रांनो, आता काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकामध्ये शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतलेले आहे। तर मित्रांनो, हे निर्णय कसे घेतलेले आहे व कोणते घेतलेले आहे याबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत। त्याआधी मित्रांनो, या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर आताच लगेच सबस्क्राइब करून ठेवा। तर चला मित्रांनो, पाहूया या व्हिडिओमध्ये काय आहे ती माहिती। तर मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वाचा आहे, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। यामध्ये तुम्ही येथे बघू शकता, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे ही राज्य आणि केंद्र शासनाची भूमिका असून सोयाबीन व कापसाचा हमीभाव वाढवण्यासाठी तसेच निर्यातीस परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारने अनुकूलता दर्शवली आहे। तर यामध्ये तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांसाठी काय असे निर्णय घेण्यात आलेले आहे। यामध्ये ऊसाचा MSP वाढवून देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे। विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी कठोर भूमिका घेतली असून त्यांचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसतील। राज्यामध्ये 11,500 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट असल्याने कृषी पंपांना दिवसा वीज मिळण्याचा मार्ग मोकळा होईल। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्यातील अडथळे सप्टेंबर अखेर दूर करण्यात येतील। केंद्रीय पणन सहकार कृषी मंत्र्यांची भेट घेऊन राज्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित शेतकरी प्रतिनिधीच्या बैठकीत दिली आहे। तर मित्रांनो, महत्त्वाची माहिती म्हणजे चुकीची माहितीमुळे कमी रक्कम प्राप्त झाली होती, त्याची माहिती घेऊन लाभाची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात हस्तांतरित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। पीक विमा संबंधित केंद्रीय कृषी मंत्री यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे। विमा कंपन्यांच्या प्रतिनिधीशी चर्चा करून या प्रकरणी शेतकरी हिताचा तोडगा काढण्यात येईल। यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकाच्या व शेतजमिनीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहे। एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले। आणि राज्य शासन शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात सकारात्मक आहे। केंद्र सरकारकडे शेतीशी संबंधित प्रलंबित अनुदान व कृषी मालाच्या हमीभाव, कांदा निर्यात बंदी व संबंधित प्रश्नांसाठी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी दिली। तर मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे शेतविहीर, ठिबक, तुषार सिंचनाचे आणि फळबाग व सिंचन अनुदान वितरणाची कार्यवाही सुरू आहे। शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात येणार असून सौर ऊर्जेवर कृषी पंपाची संख्या वाढवण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे। महाडीबीटी अंतर्गत कृषी अवजाराचे अनुदान वितरित करण्यासाठी निधीची तरतूद केली असल्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिली आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही येथे पाहू शकता की रविकांत तुपकर यांनी या मंत्रिमंडळात अजितदादा यांनी घेतलेली ही बैठक। तर मित्रांनो, या बैठकीमध्ये शेतकऱ्यांचे येथे रखडलेले जे काही प्रश्न होते ते प्रश्न या बैठकीच्या माध्यमातून सोडवण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती होती। माहिती जर आपल्याला खरोखर आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आताच सबस्क्राइब करून ठेवा आणि या व्हिडिओला नक्की शेअर करा। तर चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।